अशी सोयाबीनची भाजी जर घरी बनवली ना, तर व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज भाजी म्हणायला हरकत नाही, इतकी अप्रतिम होते. बनवायला तर खूप सोपी आहे आणि पटकनही होते. काय करायचं, मी इथे एक वाटीभर सोयाबीन घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं, उकळतं पाणी घालायचं. उकळतं पाणी सोयाबीनमध्ये घातलं ना, की पुढच्या 10 मिनिटांमध्येच सोयाबीन पूर्णपणे छान भिजतात. हे बघा, आता हे भिजलेले सोयाबीन जे आहेत ना, ते चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यातलं पाणी जे आहे ना, ते पूर्ण पिळून घ्यायचं व्यवस्थित. सगळं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे त्यातला उग्रपणाही निघून जातो आणि सोयाबीनही छान व्यवस्थित पिळून असे सॉफ्ट होतात एकदम. त्यामुळे ते पाणी सगळं आधी काढून घ्यायचं. हे पाणी काढून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची. याला आपण मॅरिनेट करणार आहोत सोयाबीन्सना. खूप छान भाजी तयार होते, फार लवकर तयार होते, फार वेळ लागत नाही आणि फार जास्त इन्ग्रेडियंट्स पण लागत नाहीत. सोयाबीन्स असल्यामुळे फार फार भाज्या घालण्याची गरज पडत नाही. आता ह्याला मॅरिनेट करताना काय करायचं, ह्याच्यामध्ये माझ्याकडे आंबट दही आहे. हे साधारण 2 मोठे चमचे मी आंबट दही ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. नंतर 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलं आहे आणि 1 मोठा चमचा मसाला घालून घेतलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं ना, की मग हे छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, कारण की ते म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. त्यामुळे 5 मिनिटं छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये बाकीचं काहीच घालायचं नाही. थोड्या वेळ हे सोयाबीन मॅरिनेट करून ठेवायचं, एक 10 मिनिटं. म्हणजे बाकीची आपण तयारी करेपर्यंत हे मॅरिनेट होऊन जातं आणि खूप छान लागतं अशा पद्धतीने सोयाबीन बनवलं तर. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आता हे व्यवस्थित हलवून झालं ना, की ह्याच्यावरती झाकण ठेवून मग आपण बाकीची तयारी करून घेऊयात. आता इथे मी एक खोबऱ्याचा तुकडा घेणार आहे. तर आता आपल्याला खोबरं घालायचं आहे याच्यामध्ये वाटण्यासाठी. मी कांदा, लसूण, टोमॅटो म्हणजे लसूण घालणार आहे. टोमॅटो आणि कांदा मी इथे वाटण्यासाठी घालणार नाही आहे. खोबरं आणि लसूण आपण बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. तर आता ही छोटी एक वाटी म्हणजे एक तुकडा जो आहे खोबऱ्याचा, तो मी इथे किसणीचे जे मोठे साईजचे होल्स असतात ना, तिथून मी किसून घेतलेला आहे. हे बघा, साधारण हे 5 ते 6 चमचे खोबरं आहे किसलेलं. तर आता हे तुम्हाला जर भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता. पण मी काही भाजून घेणार नाही आहे. मी डायरेक्ट हे खोबरं मिक्सरमध्ये घेणार आहे आणि त्याच्यामध्ये लसूण घालून ह्याचं पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे तुम्हाला खोबरं आणि लसूण जर का भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजूनही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. या छोट्या पाकळ्या असल्यामुळे मी 15 ते 20 घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर मोठा लसूण असेल तर तुम्ही एक 5-6 पाकळ्या जरी घेतल्यात ना लसणाच्या, तरी चालू शकतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी इथे तुम्ही बघू शकता अशी पेस्ट तयार करून घेतली. हे याचं वाटण आपल्याला खूप होतं. बाकी काही घालण्याची ह्याच्यामध्ये गरज पडत नाही. आता हे जे झाकणात आहे ना, ते पण मी इथे काढून घेतलेलं आहे. म्हणजे कसं की वाया जाणार नाही. आणि आता हे बाजूला ठेवून आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊयात. आता माझ्याकडे छोटे कांदे होते, त्यामुळे मी इथे 2 छोटे कांदे घेतलेत आणि एकच मोठा टोमॅटो घेतला आहे. तुमच्याकडे जर छोटे टोमॅटो असतील ना, तर 2 टोमॅटो आणि 2 कांदे तुम्ही घेऊ शकता. आता हे बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदा आणि टोमॅटो काही आपला मिक्सरमधून बारीक करायचं नाही आहे. हे वरून घालणार आहे. वरून घातलं की खूप अप्रतिम लागतं, छान लागतं. ह्याचं वाटणामध्ये घालण्याची काही गरज पडत नाही. आता कांदा जो आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आपण. ही भाजी तुम्ही एकदा बनवलीत ना, तर पुन्हा पुन्हा ही अशाच पद्धतीने भाजी बनवून खाल, इतकी अप्रतिम होते. आणि सोयाबीनची भाजी आपण कशीही बनवली ना, तरी ती खूपच छान लागते. आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो सोयाबीनचे. ज्याच्यामध्ये आपण पातळ भाजी बनवू शकतो, कोरडी भाजी बनवू शकतो. सोयाबीनचा भातही खूप सुंदर लागतो. तर मी आता ह्या पद्धतीने बनवते ना, या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. आता हे बघा, मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि छान कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर पण बऱ्यापैकी जास्त घ्यायची. आता इथे साधारण मी 3 ते 4 चमचे, मोठे चमचे तेल घेणार आहे. तेल थोडं जास्त घ्यायचं, पण अगदी खूप जास्त पण नाही घ्यायचं आणि अगदी कमी पण नाही घ्यायचं. मी ते 3 ते 4 चमचे बघा हे तेल घेतलेलं आहे फोडणीमध्ये. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर मोहरी घालून घेणार आहे. मोहरी तडतडली ना, की मग ह्याच्यामध्ये आपला कांदा जो आहे आपण चिरलेला तो घालून घ्यायचा. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा 2 मिनटं त्या तेलामध्ये. कारण की काही कांद्याच्या बरोबर टोमॅटो घातला तर कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही. त्यामुळे टोमॅटो घालण्याच्या अगोदर कांदा जो आहे ना, ते 2 ते 3 मिनटं छान असा ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. साधारण मी इथे 3 मिनटं तरी कांदा फ्राय करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट 1 चमचाभर घालून घेतलेलं आहे
आणि हिंग अर्धा चमचा घालणार आहे इथे. आता हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. व्यवस्थित सगळ्या बाजूला हे मसाले आपले लागले पाहिजेत, असं व्यवस्थित हे हलवून घ्यायचं. आता आपला कांदाही व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा. कांद्यातच मसाले घालून घ्यायचे, म्हणजे काय आता छान असा लाल रंग येतो त्याला. त्यामुळे कांद्यामध्येच आपले जे मसाले आहेत ना ते घालून घ्यायचे. आता टोमॅटोही घालून मग तो छान बोटचेपा होईपर्यंत पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं पुन्हा परतून घ्यायचं. आता हे परतून झाल्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण घातलं होतं तयार केलेलं आहे ना खोबरं आणि लसूण, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा छान हलवून घ्यायचं. खोबरं इथे आपल्याला झाकण ठेवून एक थोडा वेळ शिजवून घ्यावं लागणार आहे, कारण की आपण मी इथे भाजून घेतलेलं नाही आहे. जर तुम्ही खोबरं आणि लसूण भाजून घेतलं असेल, तव्यावरती परतून घेतलं असेल, तर शिजवण्याची गरज पडणार नाही, नुसतं परतून घ्या. पण कसं आहे की आता मी इथे परतून घेतलेलं नाही आहे, कच्चंच खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे. त्यामुळे इथे छान हे हलवून घ्यायचं आधी व्यवस्थित. टोमॅटोमध्ये खोबरं छान असं मिक्स झालं पाहिजे. 1-2 मिनटं तरी छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला खोबरं आधी परतण्याची गरज पडत नाही. हे असं केलं की खोबरं आपलं शिजून जातं. आता ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे आपण सोयाबीन आहे ना ते घालून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता ह्या सोयाबीनमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता ज्यावेळेला आपण मीठ टाकू ना ह्याच्यामध्ये, त्यावेळेला जरा जपून टाकायचं. थोडं कमी मीठ टाकायचं, कारण की आधी सोयाबीनमध्ये आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे. आता मीठ घालून छान व्यवस्थित हे हलवून घ्यायचं. भाजीला अगदी तरी अशी एकदम लाल कलरची येत नाही, पण चव एवढी अप्रतिम येते ना की म्हणजे खूप सुंदर अशी चव येते. एकदा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने भाजी ट्राय करून बघा. आता व्यवस्थित हलवून झाल्यानंतर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाण्याने काय होतं, लवकर सोयाबीन शिजले जातात. त्यामुळे गरम पाणी साधारण मी इथे 3 वाट्या गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पाणी जास्त घालायचं आहे, कारण की सोयाबीन शिजताना पाणी कमी होणार आहे, आटणार आहे ते पाणी. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून फुल फ्लेमवरती, म्हणजे एकदम मोठ्या गॅसवरती तुम्ही 10 मिनटं हे सोयाबीन असे शिजवू शकता. 10 मिनिटानंतर भाजी तयार होते आपली. फार वेळ लागत नाही आणि ह्याला काही फार वेगळे कष्ट करण्याची गरज पडत नाही. वाटणंही वेगळं करण्याची गरज पडत नाही. आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व्ह करायची. भाजी खूप अप्रतिम होते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केले की मला एक खूप छान वाटतं की तुमची कमेंट आली आणि चांगल्या रेसिपी बनवण्यासाठी उत्साह येतो. तर तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. नक्की मला एक कमेंट करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.